नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे आरशा चार दोरी। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, आता आपल्या घरी काही वास, फ्लावर पॉट, कुंडी काम करत असताना आपल्या हातातून खाली पडली आणि ती फुटली तर आपण काय करतो? आपण ती फुटली म्हणून फेकून देतो। पण ह्या आरशा मॅडम एवढ्या चिकट्या आहेत, यांनी काय केलं तर त्या वाजला तडा गेली होती आणि एक वरून कपची निघाली होती। त्यात त्यांनी सुकलेलं झाड लावलं आणि त्याला पिस्ताची टरफलं असतात ते स्टिक केलं आणि असं शोपीस म्हणून ठेवलं होतं। आता या आरशा मॅडम काय सेलिब्रिटी पेक्षा कमी नाही, पण अशा तुटक्या फुटक्या वस्तू घरात ठेवू नये एवढी साधी अक्कल नाही यांना। अहो आरशा मॅडम, मान्य आहे वेस्ट मधून बेस्ट करू पाहताय तुम्ही, पण काय गरज आहे हो? ते चीर गेलेलं आहे, कोणाच्या हाताला वगैरे लागलं तर कितीला पडेल? त्यात तुम्ही आता 2 जीवाचे आहात, तुमचा मुलगा पण लहान आहे, कशाला ना उगाच रिस्क घेता? मंडळी, आता कशा ह्या आरशा मॅडम प्रेग्नेंट आहेत, त्यात 5 वर्षाचं कॉन्टेंट तर ह्यांचं फिक्स आहे, हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। तर झालं असं होतं, एका व्हिडिओमध्ये यांनी ढाबा स्टाईल भेंडी बनवून दाखवली होती, पण त्यात पण यांची घाई होती, ती म्हणजे यांना डॉक्टरकडे जायचं होतं। पूर्ण व्हिडिओमध्ये या सारखं एकच बोलत होत्या की लवकर लवकर रेसिपी करून घ्यायची आहे, सोनोग्राफी करायला जायचंय म्हणून। आता यांना एवढी रेसिपी दाखवायची होती तर नीट दाखवायची ना। मध्येच आवाज येत होता यांचा, मध्येच म्युझिक लावलं होतं यांनी आणि मध्येच या रेसिपी सांगत होत्या आणि मध्येच फक्त फोडणीचा आवाज येत होता। थोड्या वेळासाठी तर मला असं वाटलं की ASMR चा कुकिंग व्हिडिओ तर मी नाही बघत आहे ना। आता या आरशा मॅडमला सोनोग्राफी करायला जायचं होतं, हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ना की मी आता सोनोग्राफी करायला जाते, पण त्याचा व्हिडिओ करायची काय गरज होती? आता सोनोग्राफीला कसं गेलो होतो, हॉस्पिटलमध्ये कसे फिरत होतो, याची पण यांना मेमरी जपायची आहे का? कारण सोनोग्राफी तर यांनी दाखवलीच नाही, नुसतं हॉस्पिटलमध्ये इथे तिथे त्या फिरत होत्या फाईल घेऊन तेवढंच दाखवलं आणि एक छोटीशी क्लिप होती, त्यात त्यांच्या मुलाचं रिएक्शन दाखवलं होतं। सोनोग्राफी वगैरे करून झाल्यानंतर हॉस्पिटलमधून ह्या बाहेर पडल्या आणि यांच्या मुलाने वडिलांकडे आईस्क्रीम मागितलं, पण आईस्क्रीम अनहेल्दी आहे, उसाचा रस हेल्दी आहे म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला रस घेऊन दिला। पण घरी आल्यानंतर आरशा मॅडमचे मिस्टर कुल्फी खात होते, त्या चिमुकल्याने हट्ट केला तर त्याला हेल्दी अनहेल्दी शिकवत बसले होते त्याचे वडील आणि स्वतः मात्र ते फॉलो करत नाहीत आणि व्हिडिओच्या सुरुवातीला हेच बोलत होते की आपण जे करतो त्याचं अनुकरण आपली मुलं करतात। आपल्याला वाटते त्यांचं लक्ष नसते, पण बऱ्याचपैकी त्यांचं लक्ष असते, अनुकरण प्रिय असतात मुलं। मग आता त्या लेकराने आईस्क्रीम मागितलं तर त्यात त्याची काय चूक होती? जर यांनी त्याच्यासोबत किंवा त्याच्या समोर रस पिला असता त्याने पण पिला असता, पण त्याला रस प्यायला देऊन हेल्दी अनहेल्दीची गोष्टी करून स्वतः मात्र घरी कुल्फी खातायत। कमाल आहे बाबा। मंडळी, ह्या आरशा मॅडम ना व्ह्यूज वाढवण्यासाठी काहीही नाटक करत असतात हल्ली। आता मध्येच यांनी नाटक काय केलं होतं तर टायटल आणि थंबनेल वरती ठेवलं होतं की ट्विन्स और सिंगल चाइल्ड, म्हणजे व्ह्यूज वाढवण्यासाठी किती दिशाभूल करतात ना हे लोक दुसऱ्यांची। काय गरज आहे ना या सगळ्याची? एक तर सध्या यांचे व्हिडिओज बघायला गेलं तर असं वाटते जगामध्ये ह्याच एकमेव आहेत ज्या प्रेग्नेंट झाल्या आहेत। किती ते कौतुक। हा, आता कौतुकास्पद गोष्ट तर आहेच, पण किती अति चाललं यांचं। एका लिमिट पर्यंत सगळं ठीक वाटते। यांच्या मिस्टरांचं तर असं झालंय की हिला इथे ठेवू की तिथे ठेवू। यांना जर शक्य झालं ना तर ते आरशा मॅडमला कडेवरती उचलून 24 तास फिरू शकतात। मी काय बोलते आरशा मॅडम, जसं तुम्ही प्रेग्नेंट राहिल्या होत्या आणि हे तुम्ही 2-3 महिन्यानंतर रिव्हील केलं ना, त्यापेक्षा तुम्ही हे डिलिव्हरी झाल्यानंतरच रिव्हील केलं असतं ना तर खरंच खूप बरं झालं असतं। उगाच घाई केलीत तुम्ही। तसं पण तुम्हाला व्हिडिओ एडिट करायला वेळ मिळत नाही, आरामात बाळ झाल्यानंतरच हे सगळे व्हिडिओ टाकले असते तुम्ही तरी चाललं असतं, तेवढंच तुम्हाला पण बरं पडलं असतं, एवढी दगदग झाली नसती तुमची। आणि तसं पण बाळ झाल्यानंतर बाळाला तर दाखवाल तुम्ही, पण त्याचा चेहरा दाखवणार नाही तुम्ही, त्याच्या चेहऱ्यावरती तुम्ही इमोजी टाकाल। का तर ज्या अंधमंद भक्तांना तुम्ही तुमची फॅमिली मेंबर मानता, आपली माणसं मानता, त्यांची नजर लागू शकते म्हणून। बाळ झाल्यानंतर तुमचे अंधमंद भक्त रोज 200-300 कॉमेंटचा पाऊस पाडतील तुमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये की ताई बाळ दाखव, बाळाचा फेस दाखव, बाळाचा फेस कधी रिव्हील करणार, पण तुम्ही काय त्या कॉमेंटला रिप्लाय देणार नाही। सगळं माहिती आहे हो आरशा मॅडम मला। अहो यासाठीच मी बोलली की तुमची डिलिव्हरी झाल्यानंतर आरामात तुम्ही दाखवलं असतं तुमची प्रेग्नन्सी जर्नी तरी चाललं असतं। आता सरळ सरळ सांगायचं ना ट्विन्स आहेत की सिंगल चाइल्ड,
पण जवळजवळ 12 मिनिटं या जशा पकाव टॉक्सला जाऊन पकवून आल्या होत्या तशाच पकवत बसल्या होत्या. आणि या एकट्याच पकवत नव्हत्या, त्यांचे मिस्टर पण जोडीला बसले होते. मला यांची अजून एक गोष्ट त्या व्हिडिओमध्ये खटकली, ती म्हणजे ह्यांच्या मुलाला भावंड पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. आणि जर भावंड असतील तर शेअरिंग आणि त्याच्यासोबत सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात. एकलकोंडी मुलं वेगळी वाढतात आणि सोबत राहणारे भावंड कॉम्प्रोमाइज आणि खूप गोष्टी शिकतात. एकलकोंड्या मुलांना आपलंच खरं करणं, हट्टीपणा येतो. म्हणजे मला समजलंच नाही यांना बोलायचं काय आहे. म्हणजे सिंगल चाइल्ड बद्दल यांचा असा विचार आहे, अरे जर मुलावर चांगले संस्कार केले, त्याला शिस्त लावली तर ते असं का करतील. आणि मुलं म्हटली की हट्टीपणा हा येतोच लहान असेपर्यंत. जोपर्यंत त्यांना समज येत नाही ते हट्टीपणा करतातच. आणि भावंड असलेली मुलं पण भांडणं तर करतातच. त्यामुळे एकलकोंडी मुलं आणि भावंड असलेल्या मुलांमध्ये भेदभाव करू नये तुम्ही आरशा मॅडम, असं मला तरी वाटते. कारण एवढी वर्ष तुमचा मुलगा पण एकलकोंडाच होता ना, पण तुम्ही त्याला चांगलं वळण लावलंय, त्यामुळे तो हट्टीपणा करत नाही. आणि येणाऱ्या नवीन बाळाची तो छान काळजी घेईल याची मला खात्री आहे. कारण खूप समजूतदार लेकरू आहे तुमचं. हे मी ह्यावरून बोलते कारण जेव्हापासून त्याला ही गोड बातमी समजली आहे तो तुमची खूप छान काळजी घेतो. यातूनच त्याच्यावर तुम्ही खूप छान संस्कार केले आहेत ते दिसतायत. पण तुम्ही जे एकलकोंडी मुलं आणि भावंड असलेल्या मुलांबद्दल जे बोलले आहात ना, ते परत बोलू नका. कोणाचेच सेंटिमेंट्स दुखवू नका. जसं की मंडळी मगाशीच मी बोलली की यांना फक्त ट्विन्स आहे की सिंगल चाइल्ड हेच सांगायचं होतं, पण यांनी फालतूची बडबड करून तो विषय कारण नसताना 12 मिनिटं खेचला. तो विषय एवढा ताणायची काहीच गरज नव्हती. फक्त व्हिडिओची लेंथ वाढवण्यासाठी म्हणून केलेली ही सगळी नाटकं होती, बाकी काही नाही. मंडळी हे जे क्रिंज डेली ब्लॉगर्स आहेत ना, हे काय करतात तर यांना प्रमोशन करायचं असेल तर ते सांगत नाही की हा प्रमोशन व्हिडिओ आहे. आता या आरशा मॅडमचाच बघा ना, या प्रेग्नेंट आहेत तर ह्या बोलल्या मला काहीतरी टेम्पटिंग खायची इच्छा होते आणि यांनी ढिगारोच्या एअर फ्रायर मध्ये केळा वेफर आणि नॉनव्हेज बनवून दाखवलं. आता प्रमोशन करताय तर सरळ सरळ सांगा ना की मी प्रमोशन करते, एवढा पाठ तुम्ही स्किप करू शकता. पण नाही, यांना दिशाभूल करायची असते लोकांची. यांना काय मिळते असं लोकांना फसवून देव जाणो. यांनी त्या व्हिडिओमध्ये पेड प्रमोशनचं टॅग पण लावलं नव्हतं. आता तुम्हीच विचार करा मंडळी, जी बाई वास तुटला तर त्याला फेकून न देता परत त्याला शोपीस म्हणून ठेवते, ती एकाच महिन्यात ढिगारोचे 4-4 प्रोडक्ट्स कसे काय विकत घेऊ शकते. अहो सर्वसामान्य माणसाला तरी हे परवडणार आहे का. सरळ सरळ दिसते की तो प्रमोशनचा व्हिडिओ आहे, तरी पण या मॅडम लोकांना मूर्ख बनवतायत. आता त्या एअर फ्रायर मध्ये यांनी मिस्टरांसाठी तंदुरी बनवली होती. त्यानंतर यांनी कढीपत्त्याची पानं ड्राय केली स्टोर करण्यासाठी. आता ते पानं या जेवणात वापरणार आहेत असं यांचं म्हणणं आहे. आता जास्त करून आपण व्हेज जेवणातच कढीपत्ता वापरतो, मग यांना एवढी साधी अक्कल नाही का की कढीपत्ता आधी ड्राय करून घ्यायचा त्यानंतर तंदुरी करायची. या लोकांनाच काही समजत नाही आणि हे चाललेत लोकांना इन्फ्लुएन्स करायला. मला तर एक गोष्ट समजत नाही, अशा लोकांना बघून कोण इन्फ्लुएन्स होत असेल देव जाणो. मध्येच काही कॉन्टेंट नाही म्हणून यांनी यांच्या साड्यांचं कलेक्शन दाखवलं. यांच्या अंधमंद भक्तांना पण काय एवढं कौतुक आहे मला समजतच नाही. कोणती पण साडी बघितली नाही, ड्रेस बघितला नाही की कुठून घेतलं मला पण घ्यायचंय, लिंक पाठव ना. अरे हे लोक कुठून येतात मला हेच समजत नाही. आता मिंत्रा, अमेझॉन सारख्या वेबसाईट यांना माहितीच नाही आहेत का. रोज आपलं अडाणी सारखं उठून कॉमेंट करतात, हे कुठून घेतलं ते कुठून घेतलं. ह्या आरशा मॅडम पण ना कधी कधी त्या मनीश्री काकूंसारख्या वागतात. आता मध्येच ह्या कपाट आवरत बसल्या होत्या. पूर्ण व्हिडिओमध्ये या फक्त कपड्यांबद्दल मिस्टरांना सांगत होत्या आणि ह्या दोघांचंच कन्व्हर्सेशन सुरू होतं. ह्या दोघांना जर गप्पा मारायच्या होत्या तर मग कॅमेरा तरी कशाला ऑन करायचा ना. आणि व्हिडिओ रेकॉर्ड झालाच होता तर तो पोस्ट तरी कशाला करायचा. आणि हल्ली तर रोज यांच्या व्हिडिओमध्ये फक्त सकाळी उठल्यावर मी चहा न पिता दुधात प्रोटीन पावडर टाकून पिते, त्यानंतर मी बीट आणि लिंबूचा ज्यूस पिते, एवढंच असते. आता हे फक्त 1-2 मिनिटाचं काम आहे, पण ह्याच 2 गोष्टी दाखवायला आरशा मॅडम 5 ते 10 मिनिटं घेतात आणि उगाचच व्हिडिओची लेंथ वाढवतात. काल तर या आरशा मॅडमने टायटल ठेवलं होतं 3 महिने बेड रेस्ट, पण हे त्यांना सुरुवातीच्या काळात सांगितलं होतं, पण व्ह्यूज वाढवण्यासाठी म्हणून ह्या मॅडम लोकांची दिशाभूल करतायत. 3 महिने बेड रेस्ट लिहिलंय असं वाचून खूप लोक व्हिडिओवरती क्लिक करणार. डॉलर्ससाठी अजून काय काय करणार आहेत या आरशा मॅडम देव जाणो. परवा पण ह्या आरशा मॅडम मिस्टरांना घेऊन बसल्या होत्या आणि टायटल थंबनेल होतं आता बस झालं, हे अति होतंय. मी काय बोलते आरशा मॅडम, अहो तुमचं अति होतंय. आता तुम्ही प्रेग्नेन्सी या टॉपिकवर डॉलर्स छापताय,
खरं सांगा हो आरशा मॅडम, कॉन्टेंट नव्हता म्हणून हा डिसिजन घेतलात ना तुम्ही? कारण जर मेमरी जपायची असत्या ना तुम्हाला, तर त्यात तुमच्या पुरत्याच तुम्ही ठेवल्या असत्या. पण असं लोकांना दाखवून तुम्हाला पैसे कमवायचे आहेत. मंडळी, यांचं असं म्हणणं आहे की आता जर कोण प्रेग्नंट असतील तर त्यांना यांचा व्हिडिओच्या मार्फत मदत होईल. असे आता यूट्यूबवरती 15 ते 20 प्रेग्नंट बायका फिरतायत, ज्यांनी प्रेग्नन्सी प्रँकला खरंच सिरियसली घेतलं आणि आता खरंच प्रेग्नंट देखील आहेत. आता जर खरंच कोण प्रेग्नंट असेल आणि ती या सगळ्यांचे व्हिडिओ बघत असेल तर प्रत्येकाने वेगळं काहीतरी सांगितलं असेल आणि जर ती ते फॉलो करायला गेली तर किती मोठं नुकसान होऊ शकते याचा कोणाला अंदाजा देखील नसेल. मला तर एक गोष्ट समजत नाही, हे लोक स्वतःला डॉक्टर समजतात का? आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे, यांचे अंधमंद भक्त हे जे सांगतील ते सगळं काही करायला तयार असतात. ज्या बायका प्रेग्नंट असतील त्यांच्या घरचे आहेतच ना त्यांना सांगायला. यांना जे सूट होतंय ते प्रत्येकाला सूट होईल असं नाही आहे. प्रत्येकाचं शरीर हे वेगळं आहे, त्यामुळे ह्यांच्या थापांवर कोणीच विश्वास ठेवू नका. हे लोक फक्त व्ह्यूज आणि डॉलरसाठी लोकांना काहीही चुकीचं अर्धवट ज्ञान देत फिरतायत. त्यामुळे कोण जर प्रेग्नंट असेल तर त्यांनी प्रॉपर डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय काहीच खाऊ पिऊ नये, माझी ही नम्र विनंती आहे त्यांना. आता तर 4 महिन्याने आरशा मॅडमचं बाळ येईल, त्यानंतर मॅडमचं सुरू होईल, आज आमच्या बाळाने एवढे वेळा शी केली, आज आमच्या बाळाने एवढे वेळा शू केली, आम्ही आमच्या बाळाला हे टॉनिक भरवतो, आम्ही आमच्या बाळाला हे तेल लावतो. त्यानंतर तर बाळ दाखवतायत तर अजून बेबी केअर वाले प्रमोशन येतील, म्हणजे यूट्यूबवर बच्चा दिखाओ और डबल पैसा कमाओ सुरू होणार यांचं. काय मंडळी, बरोबर बोलते ना मी? तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात ना? मला तुमचं मत नक्की कॉमेंट करून कळवा. आणि याच नोटवर आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.